मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी वर्षभरापूर्वी लाडक्या बहीण नावाची योजना चालवली। तर त्या पाठीमागचा हेतू काय होता की प्रत्येक राज्यातील महिला या संस्थाला मदत व्हावी, त्यांच्या शाळेच्या मुलांना शिक्षणात मदत व्हावी, संस्थाला हातभार लावावे, अशा अनेक कारणातून लाडक्या बहीण नावाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब लाडकी बहीण नावाची योजना राबवली आणि आधार कार्ड लिंक ज्या बँकेला आहे या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये देण्याची योजना जाहीर केली आणि आजपर्यंत तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। तर ह्या योजनेमध्ये अनेक महिला वर्ग, एका घरामध्ये 4 महिला असेच नोकरदार महिला यांनी सर्व महिलांनी यामध्ये लाडकी बहीण नावाची योजना फॉर्म भरले। तर त्याच्यामध्ये ह्याच्या पुढे सुद्धा गरजू महिलांना लाभ व्हावेत आणि योजना कायम स्वरूपी प्रभावीपणे सुरू राहावीत यासाठी 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या दरम्यान KYC सुरू करण्याचे आदेश काढले। तर त्याची लिंकसुद्धा प्रत्येक मोबाईलवर कॅम्प्युटर सुरू केले। तर त्या आधार कार्ड लिंकमध्ये ज्या महिला लाभार्थी त्या महिलेचे आधार कार्ड नंबर किंवा त्याच्या पतीचे आधार कार्ड नंबर हे सगळे नंबर टाकले, ज्या महिलेला OTP जातो आहे आणि OTP गेल्यानंतर त्या महिलेची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरल्यानंतर KYC पूर्ण झाले, सक्सेस झाले असे ह्यामध्ये वेबसाईटमध्ये दाखवले जाते। परंतु गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही वेबसाईट ओपन करून बघितले तर ते एकहीसुद्धा वेबसाईटमध्ये OTP त्या महिलेला जात नाही। अशाप्रमाणे 2 महिन्याची कालावधी आणि 2 महिन्या कालावधीमध्ये हे पूर्ण KYC होणार का हा मोठा प्रश्न महिलांच्या समोर उभा आहे। त्यामुळे मी गडिंग्लज शिंदे शिवसेनेच्या वतीने मागणी केली आहे की राज्याचे महिला बाल विकास मंत्री यांनी यामध्ये वेबसाईटमध्ये सुधारणा करावी आणि महिलांच्या जो प्रश्न उभा आहे तो प्रश्न सोडवा अशी मी आज प्रांत साहेबांच्या माध्यमातून मागणी केली। या मागणीची दखल घेऊन लवकर वेबसाईट